नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। वांगी, गवार, शेवगा स्वस्त तर पालेभाज्या मात्र स्थिर। भरपूर आवक वाढल्याने पिंपरी चिंचवड शहरातील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व मोशी येथील उपबाजारात वांगी, गवार, शेवगा या भाज्या अगदी 5 रुपये पावशेर इतक्या कमी भावात आता उपलब्ध झालेल्या आहेत। तर उन्हामुळे पालेभाज्या मात्र स्थिर असल्याची स्थिती आहे। फळांचा राजा असलेला आंबा अजून सामान्यांच्या आवाक्यात आलेला नाही। कर्नाटक, देवगड व रत्नागिरी हापूसचा बाजार 800 ते 1200 रुपये डझन अशा पद्धतीने कडक आहे। रावेतमध्ये आरोपींकडून पिस्तूल जप्त। रावेतमध्ये 2 आरोपींकडून पिस्तूल जप्त। रावेत येथील किवळे रोडवर गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून 2 सराईत गुन्हेगारांना काल अटक केली। त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलीत। आशिष दत्तात्रय भालेराव आणि शुभम दीपक गायकवाड दोघे राहणार किवळे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। पिंपरी चिंचवडचा पारा पुन्हा 40 अंशावर। पिंपरी चिंचवड शहराचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे। रविवारी शहरात 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। यापूर्वी शुक्रवारी 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते। 2 दिवस सलग 40 अंश असणाऱ्या तापमानाने शहरवासियांना चांगलाच घाम फोडलाय। सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांची घामाघूम अवस्था होत आहे। दुपारी बाहेर पडणाऱ्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय। आता महापालिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी मोबाईल ॲपचा वापर बंधनकारक होणार। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात स्वच्छतागृहात मद्याची बाटली आढळल्याच्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे। नागरिकांची गर्दी आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन आता मंत्रालयाच्या धर्तीवर महापालिकेत प्रवेशासाठी विशेष मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता ओळखपत्राशिवाय अधिकारी, कर्मचारी किंवा ठेकेदारी कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। नागरिकांच्या बॅगांची स्कॅनद्वारे तपासणी अनिवार्य केली आहे। याशिवाय महापालिका परिसरात अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यात येणार आहे। सायंकाळी 6:15 नंतर प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। नियमांचे उल्लंघन किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित सुरक्षारक्षक व सुपरवायझरवर थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलाय। कर वेळेत भरा, दुहेरी सवलत मिळवा। पिंपरी महापालिकेने करदात्यांना दिलासा देत नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मालमत्ता करावर आकर्षक सवलती जाहीर केलेल्या आहेत। 1 एप्रिलपासून लागू झालेल्या या योजनेत तब्बल 16 प्रकारच्या सवलतींचा समावेश असून 30 जून 2026 पर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना दुहेरी फायदा मिळणार आहे। महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने यंदा वेळेत कर भरा आणि सवलत मिळवा असा संदेश दिला आहे। 30 जून पूर्वी मालमत्ता कर भरल्यास 5% सवलत, तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास अतिरिक्त 5% सवलत देण्यात येईल। डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा यामागचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र सहजिल्हा निबंधक कार्यालय। वेगाने विस्तारत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे। शहरासाठी आता स्वतंत्र सहजिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे। पुणे शहराच्या सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे विभाजन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमधील मालमत्ता व्यवहारांना मोठी गती मिळणार आहे। नव्या कार्यालयाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील 7 दस्त नोंदणी कार्यालयांचा समावेश करण्यात आला। त्यामुळे पुणे शहर कार्यालयावरील ताण कमी होऊन स्थानिक नागरिकांना अधिक जलद व सुलभ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। शहरातील 4 आरएमसी प्रकल्पांना टाळे। धूळ प्रदूषणात कमालीची भर घालणाऱ्या बेकायदा आरएमसी प्रकल्पांबाबत महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत काल मोठी कारवाई केली। या विशेष मोहिमेत नियम धाब्यावर बसवणाऱ्या ताथवडे, मोशी आणि रावेत येथील 4 प्रकल्पांना टाळे ठोकण्यात आलेत, तर काहींना आवश्यक सुधारणा करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली। ताथवडे येथील DMR बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, PRS इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड, वास्को इंजिनिअरिंग लिमिटेड मोशी, ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रावेत, साई RMC किवळे, जयकुमार RMC मोशी आणि खांदवे RMC मोशी यांना तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आलेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।